बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। सध्या आपल्या भारत देशात महाकुंभ मेळाव्याचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले आहे। दर 12 वर्षांनी येणारा हा महाकुंभ मेळावा उत्तर प्रदेश येथील प्रयागराज या पवित्र स्थळी संपन्न होत आहे। या ठिकाणी देशभरातून तसेच देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक या महापर्वाचा लाभ घेण्यासाठी दाखल होत आहेत। महाराष्ट्रात आणि खानदेशातून देखील मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी जात असून शिरपूर तालुक्यातील देखील शिरपूर शहराजवळील खर्दे या गावातून एक भाविक कुटुंब या महाकुंभ पर्वाचा लाभ घेण्यासाठी आणि पुण्यफल प्राप्त करण्यासाठी रवाना होत आहेत। आज आपण त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना काय आहेत ते समजून घेणार आहोत आणि त्यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा देखील करत आहोत। हर हर महादेव, हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्य, श्री शिवाय नमस्तुभ्य। तर मी महेंद्र सिंग राजपूतने आपले स्वागत आहे निर्भीड विचार न्यूज मध्ये। आपणास माहित आहे की आपल्या देशात जवळपास 12 वर्षांनी महाकुंभ मेळा हा प्रयागराज येथे आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्याची केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जय्यत अशी तयारी केली आहे। या कुंभमेळ्याच्या दरम्यान जवळपास 40 करोड भाविक देश विदेशातून या ठिकाणी सहभाग घेणार आहेत आणि पवित्र अशा या कुंभमेळ्याचा लाभ घेऊन तेथे पवित्र स्नान करणार आहेत। आपल्या खानदेशातून देखील काही भाविक प्रयागराज येथे जाण्यासाठी निघाले आहेत। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्य। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा। माझं नाव सरलाल भोई, राहणार गुजर खर्दे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। बरं, आपण सहकुटुंब शिरपूर येथून उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे जो महाकुंभ मेळावा सुरू आहे त्या ठिकाणी आपण जात आहात, बरोबर? हो। बरं, या मेळाव्यात आपण सहभागी व्हावे सहपरिवार असं तुम्हाला काय वाटलं? आम्हाला असं वाटलं की 144 वर्षानंतर हा कुंभ मेळावा भरतोय, त्याच्यासाठी आम्हाला ते त्रिवेणी संगम मध्ये आंघोळ करायचा वाटलं, आम्हाला आंघोळ करायचं। यासाठी तुमची काही विशेष धार्मिक अशी भावना आहे का? धार्मिक भावना अशी, आम्ही इथं महादेवाचं मंदिर बांधलंय, त्या मंदिराचं आमचं एक सेवा करतो आम्ही तिथं, आणि त्याच्यासाठी आम्ही ते काहीतरी महादेवासाठी करावं असं। बरं, तुम्ही एका खाजगी गाडीने हा संपूर्ण प्रवास करणार आहात। साधारणतः तुम्हाला किती दिवस या प्रवासात लागतील? मला 5-6 दिवस लागतील। 5-6 दिवस। 5-6 दिवस। त्यासाठी येणारा सर्व खर्च एक सामान्य कुटुंब असून देखील आपण स्वखुशीने करत आहात। 1-1.5 लाख रुपये खर्च येईल, 1.5 लाख रुपयापर्यंत खर्च येईल आम्हाला। बरं, या धार्मिक प्रवासात त्यांच्यासोबत आहेत त्यांचं कुटुंब देखील आहे आणि त्यांचा मुलगा देखील आहे। अगदी तरुण वयात असून देखील यांनी प्रयागराज येथील या मेळाव्यात जाण्याचा निर्धार केलेला आहे। आपण त्यांच्याशी देखील बोलूया। भाऊ नमस्कार। नमस्कार, माझे नाव राजेश सरलाल ढोले, राहणार शिरपूर। मी आता सर्व फॅमिली सोबत आम्ही प्रयागराज या इथं जाणार आहोत। तिथं आम्ही त्रिवेणी संगम म्हणून गंगा मातेचं दर्शन घेऊ, त्यानंतर तिथं आंघोळ करू। सर्व फॅमिली आम्ही हा निश्चय करून आम्ही एक निश्चयने आता सर्वजण निघणार आहोत। 16 तारखेला आम्ही निघू इथून। आम्हाला कमीत कमी 5-6 दिवसाचा आमचा रूट आहे। तिथून प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे दर्शन पण घेऊ। सर्व फॅमिली आम्ही सोबत आहोत। बरं, या संपूर्ण प्रवासात नेमकं आपण कुठे जायचं, कुठे थांबायचं यासाठी आपण काही मार्गदर्शन किंवा कोणाचा सल्ला घेतलाय? सल्ला वगैरे काही घेतला नाही। इथून पहिले आम्ही सिहोरला जाऊ, तिथं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढच्या स्टॉप डायरेक्ट प्रवास आम्ही महाकुंभ मेळ्यात करू। तिथं स्थान केल्यानंतर मग प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊ। तर हे होते शिरपूर येथील भोई परिवार। आपल्या धर्मात महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्याला फार मोठं भाग्य लाभतं आणि हेच भाग्य या परिवाराच्या नशिबी आलेलं आहे। दादा, तुमच्या सर्व परिवाराला या संपूर्ण प्रवासासाठी आमच्याकडून आणि संपूर्ण शिरपूर तालुक्याकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।